सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः पूजाति पूजयति सुवन्द्यं संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यम् श्री शांति सागरं प्रणमामि नित्यम् श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यम् श्री सन्मति सागरं प्रणमामि नित्यम्। जुगल 24 भगवान की, देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासलन नगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मारक अंतरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, उत्तम संयम धर्म की, पहले परम पूज्य गुरु श्री विदेश महाराज की जयकारा गुरुदेव का। आज उत्तम संयम धर्माचं पूजन सकाळच्या सत्रामध्ये पार पडलं आणि या दुपारच्या सत्रामध्ये भव्य धूप घट यात्रा अतिशय आनंद पार पडली आणि या दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या प्रहरामध्ये आपण उत्तम संयम धर्माविषयी चिंतन करण्यासाठी इथे उपस्थित आहात। आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये संयम सांगत असताना किंवा उत्तम संयम काय आहे सांगत असताना सांगितले, इंद्रिय निरोध संयम म्हणजे इंद्रियांचा निरोध करणे याला संयम म्हणले आहे, इंद्रियांच्यावर ताबा ठेवणे याला संयम म्हणलेला आहे। एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी सांगितले इंद्रिय मन निरोध संयम म्हणजे इंद्रिय आणि मनावर ताबा ठेवणे याला आचार्य भगवंतांनी संयम म्हणलेलं आहे। मन वश मध्ये पाहिजे आणि इंद्रिय सगळे वश मध्ये पाहिजे, त्याच वेळी संयमाचं पालन करू शकतोय। एक गोष्ट लक्षात घ्या, चिंतन आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे की जर मनाला आणि इंद्रियांना वश करायचं असेल तर आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या सूक्ती सांगितल्या। ज्यावेळी संयमाचे प्रकार सांगायला आचार्य भगवंतांनी सांगितले आहे त्यावेळी प्राणी संयम आणि इंद्रिय संयम हे दोन सांगितले आहेत। इंद्रिय संयमामध्ये 5 इंद्रिय आणि 6वी इंद्रिय ज्याला मन म्हणलेलं आहे त्याच्यावर ताबा ठेवणे याला इंद्रिय संयम म्हणलेलं आहे। आणि प्राणी संयमामध्ये जो पृथ्वी का एक, जल का एक, अग्नि का एक, वायू का एक, वनस्पती का एक आणि त्रस का एक, हे 6 जे जीव आहेत त्या जीवांचं कोणतेही हनन करायचं नाही याला प्राणी संयम म्हणलेलं आहे। आज याचं आम्ही चिंतन मनन करणं आवश्यक आहे। आज बऱ्याच गोष्टी करतोय, एक गोष्ट लक्षात घ्या, इंद्रियांना सुद्धा तुम्ही वश करू शकताय परंतु मनाला वश करणं सगळ्यात मोठी कला आहे। ज्या व्यक्तीने मनाला वश करायची कला शिकली की तो जगाला जिंकण्याची कला शिकतोय। एक गोष्ट लक्षात घ्या, आधी आमच्या इंद्रियांच्यावर आणि आमच्यावर स्वतःवर कंट्रोल नाही, आम्ही दुसऱ्यांच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय। 3 काळात होऊ शकत नाही। मी परवा बी सांगितलंय
ज्याचा पुण्याचा आणि पापाचा उदय त्याच्यानुसार त्याचं सगळी घटना ओढणार आहे. कोण कोणाला जिंकू शकत नाही, कोण कोणाला हरवू शकत नाही आणि कोण कोणाला मात देऊ शकत नाही. हे चिंतन करा. आज संयमाचा विषय आहे. संयमाच्या विषयामध्ये आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर आमच्या इंद्रियांना आणि मनाला जिंकायचं असेल, सगळ्यात पहिला काय मेन स्विच जिंकायचं आहे. इंद्रियांना आणि मनाला जिंकण्यासाठी आचार्य भगवंतांनी एका ग्रंथामध्ये एक दोहा सुंदर दिलेला आहे की आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे, अहिंसस्य व्रतस्य ब्रह्मचर्यम इंद्रियसु रचना इंद्रिय गुत्तीसु मन गुत्ती. ही 3 गोष्टी आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितलेत. अतिशय सुंदर आहे. याचं जेव्हा विश्लेषण होईल त्यावेळी कळेल की जर आम्हाला निश्चितपणे आमच्या मनावर आणि इंद्रियांच्यावर कंट्रोल करायचं असेल आणि प्राणी संयम जर आम्हाला पाळायचा असेल तर आचार्य भगवंतांनी 3 गोष्टी अतिशय निदर्शनानं आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. सांगितलेलं आहे इंद्रिय सु रसना इंद्रिय. जर 5 इंद्रियांना कंट्रोल करायचं असेल, ज्या व्यक्तीच्या जिभेवर कंट्रोल आहे तो 5 इंद्रियांना कंट्रोल करतोय. क्षणामध्ये निश्चितपणे कुठल्याही गोष्टीला त्याग करायची ज्याची क्षमता आहे तो सगळ्या इंद्रियांना जिंकण्याची क्षमता एका क्षणामध्ये ठेवतोय. म्हणून आचार्य भगवंतांनी इंद्रिय सु रसना इंद्रिय. जर इंद्रियांना 5 इंद्रियांना म्हणजे निश्चितपणे स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय हे जे 5 इंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांच्यावर जर कंट्रोल आम्हाला करायचं असेल तर निश्चितपणे एक रसना इंद्रिय तुमच्या ताब्यात ठेवा. 5 इंद्रियांना आपोआप जिंकताय. आम्हाला तर आमच्या आचार्य सन्मत सागा महाराजांनी पहिलाच ज्यावेळी ब्रह्मचर्य असताना शिकवताना सांगितले की महाराजांना एक गोष्ट समजावून सांगतो, ब्रह्मचर्याने एक गोष्ट समजावून सांगतो, तुम्ही जर सगळ्या व्यक्तींना जिंकायचं असेल आणि तुमच्या इंद्रियांना बी जिंकायचं असेल, तुमचा आहार कुणाच्या ताब्यात देऊ नका. आचार्य भगवंतांनी हा सल्ला दिलता की जर आहार महिलांच्या ताब्यात किंवा कुणाच्या जर ताब्यात दिला, ब्रह्मचर्यांच्या ताब्यात, तर ते ब्रह्मचर्य ते महिला महाराजांना कॅप्चर करते. हे सन्मत सागरांचे वाक्य होते. आणि आजपर्यंत निश्चितपणे मी माझ्या जीवनामध्ये या गोष्टीला कधीही कुणाला वश होऊन दिलं नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवान सन्मत सागर महाराज सांगत होते, कोणते किरकोळ व्यक्ती सांगत नव्हते. एवढे चारित्र ग्रंथांचा अभ्यास आणि बऱ्याच प्रकारच्या व्यवहाराचं पालन करणारे दक्षिण भारतातले एक महान आचार्य सांगत होते, म्हणजे निश्चित रूपाने ते सत्य असणार आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही तशा गोष्टी पालन करतोय की कधी निश्चित रूपाने कुठल्याही गोष्टी, कधी कुठलं त्याग करतोय, कधी कुठलं घेतोय, काय करतोय हे कळून द्यायचं नाही. हे घ्यायचं तर ते त्याग करायचं, ते घ्यायचं तर ते त्याग करायचं. बऱ्याच जणांना माझ्या आहाराविषयी लय टेन्शन असते हो. म्हणून आज संयम आलाय, त्यात मन आणि इंद्रियानं कंट्रोल करण्यासाठी काय आवश्यक आहे हे सांगण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे कोण निश्चितपणे रती महारथी कोण जरी आलं तर विदेसागरचा पार पाणं तेवढं सोपं नाही. कारण की गुरु महाराजांनी पहिला शिकवून ठेवले त्या बाबतीत वश व्हायचं. आणि ते वश झाले की समजलं बघ गेली इंद्रिय सगळी 5 इंद्रिय निश्चितपणे तुमच्या हातातून सुटतात. रसना इंद्रिय जर गेली, तुम्हाला मी सांगतोय, म्हणून निश्चितपणे आम्ही एकासन असेल, रस त्याग असतील किंवा त्याच्या पुढे जाऊन उपवास असेल, त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळे व्रताच्या क्रिया असतील, त्या व्रताच्या क्रिया का करायच्या आहेत याचं मूळ कारण आहे आम्ही 5 इंद्रियांना जिंकण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी, रसना इंद्रियाला पहिला जिंकण्यासाठी या सगळा पुरुषार्थ करायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमचा निरंकार उपवास असते त्या दिवशी भावना बिघडत नाही. करून बघा. ज्या दिवशी कुठली तर साधना तुम्ही केलेल्या असतात त्यागाविषयी, रसना इंद्रियाची, त्या दिवशी तुमची भावना बिघडत नाही. याचं मूळ कारण काय? तुम्ही निश्चित रूपानं तुमच्या रसना इंद्रियाला कंट्रोलमध्ये ठेवलाय म्हणून तुमची 5 इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. हे पहिलेच वाक्य आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. दुसरं वाक्य आहे व्रतमच ब्रह्मचर्यमच. आणि 5 जे अनुव्रत आणि 5 महाव्रत आहेत, अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, आचर्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत आणि परिग्रह महाव्रत, हे 5 जे महाव्रत आहेत त्या 5 महाव्रतांना जर जिंकायचं असेल तर ब्रह्मचर्य एवढं काटेकोरपणे पाळा,
की ते 5ही व्रतांचं पालन तुम्ही 100% काटेकोर पालन करता. आमचे आचार्य सन्मत सगा महाराज या बाबतीत बी हे कधी त्यावेळी आम्ही ज्यावेळी ऐलक अवस्थेत ब्रह्मचर्य अवस्थेत त्यावेळी गोष्टी बऱ्याच कळल्या नाहीत, परंतु आचार्य महाराज निघून गेल्यानंतर त्यावेळी मोठमोठ्या ग्रंथांचा स्वाध्याय झाला. त्यावेळी लक्षात आलं की आचार्य महाराज एवढ्या छोट्या गोष्टीतून काय काय सांगून गेले. आचार्य महाराज कायम सांगायचे, एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात उत्कृष्ट पुरुष कोण असेल, खरा पुरुष. बरेच जण म्हणतात त्याच्यात ताकद आहे, ज्याच्यात हे आहे तो पुरुष आहे. खरा पुरुष जगामध्ये कोण असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये या पृथ्वी तलावर सगळ्यात महान आणि खरा पुरुष कोण असेल, जो स्त्रीच्या नेत्र कटाक्षापासून वाचतोय तो खरा पुरुष आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणलो मी? स्त्रीच्या नेत्र कटाक्षातून जो वाचतोय तो खरा पुरुष आहे. म्हणजे ब्रह्मचर्याचं 100% जो पालन करतोय तो खरा पुरुष या पृथ्वी तलावर आहे. त्याचा पार कोण घेऊ शकत नाही, त्याला कोण हरवू शकत नाही आणि त्याच्या जीवनात त्याचा पराभव कोण करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक. म्हणून मी सांगितलं व्रतमच ब्रह्मचर्यमच. व्रतामध्ये जर आम्ही जिंकायचं असेल कुणाला तर ब्रह्मचर्य व्रताचं काटेकोरपणे पालन करा. निश्चित रूपाने तुम्ही सगळ्या व्रतांना जिंकताय, सगळे व्रत तुमच्या वश मध्ये होतात. आणि तिसरी गोष्ट सांगितली गुप्तीसु मन गुप्ती. 3 गुप्ती आहेत, मन गुप्ती, वचन गुप्ती, काय गुप्ती. वचन आणि काय जर काबीज करायचं असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. तुमच्या घरामध्ये ज्यावेळी मोठा बंगला असतो त्या बंगल्यामध्ये तुम्ही की नाही, बंगल्यामध्ये गेल्यानंतर काय करताय, कुठल्या तर खोलीतली लाईट बंद करायची असेल तिथल्या खोलीतला स्विच बंद करताय. परंतु समजा महाराज येणार आहेत आहारला आणि सगळ्या घरातलीच लाईट घालवायची आहे, काय करताय, मेन स्विच पाडताय. एक गोष्ट लक्षात घ्या, इंद्रिय म्हणजे की नाही प्रत्येक खोलीतले स्विच आहेत आणि मेन स्विच म्हणजे मन आहे. जर त्या सगळ्या इंद्रियांना सगळ्या पूर्ण घरातल्या लाईटला जर बंद करायचं असेल तर मेन स्विच बंद करायला लागतोय. तसं सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायचं असेल, वचनाला आणि कायला जर ताब्यात ठेवायचं असेल तर मनाला ताब्यात ठेवा. सगळ्या इंद्रिय, मन, वचन, काय या सगळ्या गोष्टी ताब्यात राहतात. ज्यानं मनाला जिंकलं जग त्याच्या चरणामध्ये येते आणि जो मनाच्या वध झाला जग त्याला दास बनवते. काय म्हणलो मी? ऐकलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, साधना आहे. वर्षानुवर्षी निश्चितपणे या गोष्टी केल्यानंतर नाही या गोष्टी प्राप्त होतात. कुणालाही कुठल्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचं मन चंचल आहे तो काहीही करू शकत नाही, कितीही प्रयत्न करून नाही तो काहीही करणार नाही. परंतु ज्याचं मन दृढ आहे, ज्याची मनाची शक्ती 100% सदृढ आहे, तो जगावर नाही सगळ्या कुठल्याही व्यक्तीवर राज करण्याची क्षमता ठेवते. ही गोष्ट लक्षात आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवंतांनी सुद्धा सांगितलेले आहे. म्हणून मी सांगतोय कायम, आमचे आचार्य महाराज कायम सांगायचे, मी सांगतोय. म्हणून आपल्या इंद्रियाला कंट्रोल करायचं असेल तर रसना इंद्रियाला जिंकायचं आहे तर मी एक दोहा सांगतोय बघा. जो 1 वेळा जेवणार आहे तो योगी आहे, जो 2 वेळा जेवणार आहे तो भोगी आहे, जो 3 वेळा जेवणार आहे तो रोगी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळा जेवणार आहे तो हुतकुंड होगी आहे. चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीमध्ये आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. रसना इंद्रियाला कंट्रोल करण्यासाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे. याचं चिंतन मनामध्ये होणं आवश्यक आहे. आम्ही बऱ्याच गोष्टीचं चिंतन करतो, या गोष्टी करत नाही. या गोष्टी निश्चित रूपानं आम्ही चिंतन मनामध्ये आणणं आवश्यक आहे. जर या गोष्टी चिंतनात आणि मननामध्ये आणली नाही तर आम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून इंद्रिय संयम आणि प्राणी संयम या 2 गोष्टींना पाळणं आवश्यक आहे. पहिला इंद्रिय संयमाकडे आपण वळूया. 5 इंद्रिय आहेत. मी परवा सांगितलं होतं 5 इंद्रिय कशा ओळखायच्या. नुसता ही 5 बोट म्हणजे 5 इंद्रिय झालं. इथं 5 बोट ठेवला की 5 इंद्रिय कळल्या. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय, 5 इंद्रिय. आणि या 5 इंद्रियांचे 27 विषय आहे. आणि आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये एक 6वी इंद्रिय सांगितली आहे, ती म्हणजे मन. असे 28 इंद्रियांचे विषय होतात. मनाचा एक विषय, प्रश्नेंद्रियचे 8 विषय, त्यानंतर रसनेंद्रियचे किती विषय आहेत, रस किती आहेत,
रस 5 आहेत. षटरस 6 रस आहेत, ते 6 विषय झाले. त्यानंतर घ्राणेंद्रियचे सुगंध आणि दुर्गंध 2 विषय. चक्षुइंद्रियचे 5 जे कलर आहेत झेंड्याचे, ते पंचरंग म्हणजे ह्या चक्षुइंद्रियचे विषय आहेत. आणि त्याच्यानंतर कर्णेंद्रियचे विषय ते 7. सा रे ग म प ध नी, 6 म्हणायचं नाही, हे 7 असे टोटल 27 विषय झाले. आणि मनाचा एक 28. या 28 विषयामध्ये समभाव राहणे म्हणजे इंद्रियांना जिंकणे. हलका भारी काय जरी झालं, हलका भारी जर काय झालं त्यामध्ये सम विषय ठेवायचे, विकल्प करायच नाही. उष्ण आणि थंड यामध्ये सुद्धा समजा आमच्याविषयी काय आहे, चौक्यामध्ये काय उष्ण आलं, गरम आलं, गार आलं, ते बघून निचूरपणा आहार करताना समता प्रमाणात ठेवा. काय होईल ते होईल. मनात कुणी मायाचरी केले असेल तर लगे ओळखते, काय घेऊ नका. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्या गोष्टीत जो समपरिणामी असतोय त्याला सगळ्या गोष्टी आपोआप कळतात. काही सांगण्याची आवश्यकता नाही, बोलण्याची आवश्यकता नाही. सगळ्या गोष्टींची भाषा आणि सगळ्या गोष्टींची सूचना आपोआप येते. कारण की मन त्याच्या ताब्यात आहे, मन कोटरला आहे, निश्चितपणे कळणारच आहे. कारण की काल बी सुयोग जे असतील, शास्त्री जे असतील, त्यांनी म्हणलं होतं की एक गाण्याची बोल सांगून सांगितलेले की त्या मांजरीला वाटते मी डोळे बंद करून प्यालोय, म्हणजे कोण मला बघायला नाही. ज्यावेळी डोक्यावर काठी बसतात त्यावेळेस मी कळते की बाबा लय जण मला बघायला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, असे कोणतेही जे स्पर्शनेंद्रियचे 8 विषय आहेत त्या 8 विषयामध्ये समता परिणाम ठेवणे म्हणजे निश्चितपणे हा प्रश्नेंद्रिय निरोध आहे. प्रश्नेंद्रिया बाबतीत विजय आहे, गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर रसनेंद्रिय, रसनेंद्रियचा निरोध आहे. कसं आहे तसं खायचं. आमच्या आचार्य भगवानांनी सन्मत महाराजांनी अतिशय समजावून सांगितले. महाराजांना एक गोष्ट लक्षात घ्या, महाराज कायम म्हणायचे ही एक डब्बा आहे आणि हे एक डब्बा आहे, या डब्यातनं या डब्यात टाकत जायचं. काय घातलंय, काय केले, काय बघायचं नाही. त्यात काय घातलंय, चव कशी झाल्या, काय केले बघायचं नाही. जोपर्यंत हा डबा भरत नाही तोपर्यंत नुसता घालायचं. आणि ज्यावेळी डबा भरेल तेव्हा टोपण झाकाने खाली झालं की. विकल्प कवा होणार आहे त्याची निरूपण रसनेंद्रियची नाही, ज्यावेळी गृद्धता वाढणार आहे त्यावेळी विकल्प होणार आहे. मला समडोईचा प्रसंग आठवते याविषयी. समडोईमध्ये मी ऐलक अवस्थेमध्ये होतो आणि लोण ऐवजी सगळा स्वयंपाकामध्ये की नाही तुरटी घालून स्वयंपाक केला. तरी सुद्धा एका गोष्टीने की नाही त्या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला कळलं नाही की त्या त्रुटी घातल्या. सगळा आहार रोजच्या प्रमाणे जसा आहार आहे तसा मी आहार घेतलो, खाली बसलो, हात बी शुद्धी केलो आणि गेलो. ज्यावेळी त्यांनी जेवायला बसले, ज्यावेळी तोंडात घास घातला, थू 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 करायला लागले सगळे आणि मग क्षमा मागायला मंदिरकडे आले. मला क्षमा करा, लोणची वाटी समजून आम्ही सगळी त्रुटी घालून स्वयंपाक केलाय. 9 दिवस स्वास्थ्य बिघडलेलं तरी सुद्धा सांगितलं नाही की मी काय केलेलं आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढी कॅपॅसिटी प्रश्नेंद्रियची निश्चितपणे रसनेंद्रियला एवढं ताब्यात ठेवण्याची गरज आहे. आज जर निश्चितपणे आम्ही इंद्रियांच्यावर विजय मिळवायची जर इच्छा असेल तर या गोष्टी करणं आवश्यक आहे. दुसऱ्याला बोलून, दुसऱ्याला बाकीच्या गोष्टी करून जिभेचं काम नुसतं बोलणं नाही हो. तुरु तुरु बोलायला येते सोडा, परंतु जिभेचं काम बोलणं नाही, जिभेचं काम सवर नाही. आम्ही दुसऱ्यांना किती सावरतोय, दुसऱ्यांना किती राखतोय, पुढे दुसऱ्यांना निश्चितपणे व्यवस्थित किती करतोय ही गोष्ट महत्वाची आहे. मी म्हणून काय म्हणतोय की आपल्याजवळ काही नसले तर चालतंय. कारण की सन्मत सर्व महाराज कायम म्हणायचे की निश्चित रूपानं ज्याला खरोखर बोलायची कला येत्या, चिंध्या पांघरून जरी दगड विकायला जरी तो बाजारात बसला तर ते दगड बी खपते. काय म्हणाले मी, ज्याची जीभ चांगली आहे, ज्याला बोलणं चांगले येते, तो चिंध्या पांघरून जरी की नाही दगड विकायला जरी बसला तर दगड सुद्धा खपवून तो येणार व्यक्ती.
परंतु त्याची जीभ चांगली नाही, तो राजाचा पोशाख घालून सोनं जरी विकायला बसला तर ते सोनं खपणार नाही. सगळ्यात महत्वाचं वाक्य आचार्य सन्मत साधर्मांचं होतं. जगाला जिंकण्यासाठी, जगाला निश्चितपणे आपलंसं करण्यासाठी किंवा जगामध्ये निश्चितपणे रसनेंद्रियला प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मधुर आणि गोड आणि निश्चितपणे जे शास्त्रोक्त आहे ते बोलणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं त्यावेळेस रसनेंद्रिय जिंकू. आणि रसनेंद्रिय जिंकण्यासाठी काय करायचं माहिती आहे, त्या रसनेंद्रियचे चोचरे पुरवायचे नाहीत. त्याला खाऊ वाटलं वडा, लगेच वडा करायचा नाही. सांगाले हो तुमचं काही म्हणलो नाही मी, ते काही कमिटीने व्यवस्था केली तिथे झालं आपोआप मिळालं. तुमच्या पुण्यात होतं सोडा, ज्याचं पुण्य असेल त्याला मिळते. परंतु मी ते सांगाल नाही, हे तुमच्या पुण्यानुसार तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही काय सांगितलं नव्हतं आचार्याला ते करा म्हणून, आचार्य त्याच्यानुसार 10 दिवसामध्ये त्याची काय दिनचर्या असेल त्यानुसार तो करलाय सोडा, ही गोष्ट नाही. परंतु घरामध्ये ज्यावेळी आम्ही असतोय त्यावेळी निश्चितपणे कोणतीही वस्तू खायचे भाव झाले, त्या जिभेचे चोचले जर पुरवला तर ती जीभ लई चावट होत्या, काय बी बोलते आणि काय बी खात्या. काय म्हणलं मी काय बी बोलते आणि काय बी खात्या. त्यामुळे जिभेचे चोचले कधी पुरवायचे नाही. जिभेला असं करून टाकायचं की निश्चितपणे जीभ ती निश्चितपणे अशी बनायला पाहिजे, तुम्ही म्हणाल तशी वळायला पाहिजे आणि तुम्ही म्हणाल ते खायला पाहिजे. काय म्हणलं मी, त्याच वेळी रसनेंद्रियवर विजय आम्ही प्राप्त करू शकतोय. त्याच्यानंतर आहे घ्राणेंद्रिय. समता ठेवा. दुर्गंध आला की महाराज आता तुम्ही धूपच्या वेळी तुम्ही बी नाक धरलेलं की, मी नाक धरलेलं काय मला दुर्गंध येत होता म्हणून धरत नव्हतो. उद्या आवाज व्यवस्थित राहावं, पूजनच्या वेळी प्रवचनच्या वेळी सगळा घसा बसला तर काय करायचं म्हणून धरत होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. विकल्प त्याच्याविषयी काय नाही. दुर्गंध असेल सुगंध असेल त्यामध्ये बी सुद्धा संपरिणाम ठेवणे, याला आचार्य भगवंतांनी घ्राणेंद्रिय विजय म्हणलेला आहे. त्याच्यानंतर चक्षुइंद्रिय विजय, काय बघायला मिळतंय काय काय होतंय ते सगळं शांत बघत राहणे, त्यात कुठलीही विक्रिया किंवा त्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही, याला चक्षुइंद्रिय विजय म्हणतात. समजा तुमचा दुश्मन पुढे दिसला, घोळ उठते. लय जणांचं हे घोळ आहे, सगळं होते ते ह्याच्यामुळे होते चक्षुइंद्रिय. नुसतं लांब नजर दिसले, सगळा चेहऱ्याचा हाव भाव सगळा बदलतोय, नुसतं डोळ्याचं नाही. समजा मी उदाहरण कायम सांगतोय, आता दशलक्षण लोपीला तुम्ही बसलाय, समजा चुकून का नाही आता ही 2 मैत्रिणी आहेत, मैत्रिणी चांगल्या होत्या आणि काय कारणास्तव त्यांचं भांडण झालं आणि लोपीला सकाळी लवकर येऊन का नाही एक मैत्रीण बसली, शेजारी कोण आहे काय माहित नाही, आता चिठ्ठी कशाला बघायचं ते आवरल्या. आणि समजा शेजारी येणारी की नाही जिच्याबरोबर ज्या मैत्रीण भांडण झाले तीच असलेली येऊन बसली. आल्या आल्या नाही आतापर्यंत भाव चांगले होते बघा, आल्या आल्या ही आहे वे झालं. सकाळपासून उपास करायचे भाव, व्रत ओवायचे भाव, सगळे चांगले भाव, ते सगळं गेलं बघा. ह्याच्यामुळे घोळ उठला. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये की नाही दुश्मन जरी पुढे झाला, शत्रू जरी पुढे झाला, कोण व्यक्ती जरी पुढे झाला, कोण परिचित असून दे अपरिचित असून दे कोण येणार, त्या सगळ्यामध्ये समपरिणाम ठेवा. त्यावेळी चक्षुइंद्रिय विजय तुम्ही करू शकताय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. पुढ्यात जरी वाईट काय होत असेल, तुमच्याविषयी विकृत क्रिया पुढ्यात जरी होत असेल, त्यावेळी सुद्धा शांत बसण्याची कला ज्याच्यावर येत्या, तो निश्चितपणे जगाला जिंकण्याची क्षमता आपल्यात ठेवतोय. परंतु बऱ्याच जणांचं काय होतंय माहिती काय, आज बरीच जण मला प्रश्न करतात, महाराज एवढं सगळं प्रत्येक वेळी आम्ही शांत बसलो, मग पुढची आमचा गैरफायदा घेतात की. मी त्यांना कायम उत्तर देतोय, काही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, किती बी पुढचा गैरफायदा घेऊन दे, तुम्ही शांत बसा. जो व्यक्ती शांत बसणार आहे, संयमित राहणार आहे, त्याचा विजय मात्र आहे बघा. पुढचा व्यक्ती काय बी करून दे, किती बी निचुरमन प्रयत्न करून दे, किती बी पुरुषार्थ करून दे, तुम्ही संयमानं राहिला, तुम्ही जर संयमामध्ये असेल, पुढचा व्यक्ती काही बी केला तर तुमचं काही बिघडू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज कोण व्यक्ती संयमत राहत नाही. सगळ्यात जास्त निचुरबानं जी जीभाचाच घोळ आहे. डोळ्यापर्यंत आलोय आपण आणि त्याच्या पुढे जाऊन मग कान, कर्णेंद्रिय हे तर लय घोळ करते, कारण की डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे.
हेच गोळ करते. नुसतं ऐकून एक घेतोय, डोळ्यानं काय बघत नाही, लगेच दुसऱ्यांच्यावर आरोप. नुसता हीच क्रिया सीताने केलेलं, त्या सीताच्या कर्माला बंद झाला 14 वर्ष वनवास. मी सांगितलं होतं रामकथेमध्ये पद्मपुराणजी चालू होतं माहिती तुम्हाला. नुसता डोळ्यावर विश्वास ठेवली निचुरबाने, ती बी खोटे विश्वास. की एक महाराज माताजी ज्यावेळी मंदिराच्या कणे बाहेर कट्ट्यावर अभ्यास स्वाध्याय करत बसलेले, जे महाराज माताजी होते पूर्वाश्रमीचे सख्खे बहीण भाऊ होते. सीताचा जीव होता तो पण मंदिराचं दर्शन करायला त्याला लांबनच बघितलंय. ज्यावेळी सीताच्या जीवाचं लक्ष तिकडे गेलं महाराज माताजी, त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीतरी स्वाध्यायामध्ये हास्य झाल्यामुळे ते एकमेकांच्यावर बघून हसल्यानंतर त्या सीताच्या जीवानं काय मनात घेतलं, यांच्या दोघांच्यात काहीतरी चाळ आहे. सगळ्या गावात जाऊन सांगितली ती की या महाराज मात्यांच्या मध्ये काहीतरी चाळ आहे. काय नव्हतंच. सगळे गाववाले बी काय नुसतं ऐकले, ह्याचे काय बघितले नाहीत, काही नाही. म्हणणे याच्यात आणि याच्यात 4 बोटाचं अंतर आहे म्हणाले. मी बघितलं नाहीत, आले आणि महाराजांना माताजींना हाताला धरून जंगलाच्या एका साईडला माताजीने सोडलं, जंगलाच्या एका साईडला महाराजांनी सोडलं. महाराज माताजींचं काय वाकडं झालं नाही, सोडलं, त्यांनी संयमात होते. हात धरला तरी निचुरबानं. एक गोष्ट लक्षात घे, एवढं तीव्र कर्म महाराजांच्या बाबतीत बांधते. कुठलं कर्म जर केला एवढं तीव्र कर्म बांधते. कारण की ज्यांची साधना आहे, ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी त्यागाच्या आणि मोक्ष मार्गावर जे चालणारा जीव आहे त्याच्या बाबतीत कोण क्रिया करत असेल तर निचुरबानं एवढा तीव्र कर्माचा बंधन. मी बघितलेली गोष्ट, कुपवाड नगरामध्ये मी ऐलक अवस्थेमध्ये होतो. नाव घेऊन सांगवलंय, पुढे जाणार आहे तरी लाईव्ह चालू आहे. कुपवाड नगरामध्ये मी होतो. संयम सागरजी महाराज होते आणि एक घटना तिथे घडलेली. महाराजांचं सम्यक्त्व इतवं दृढ होतं. संयम सागरजी महाराज शेमनेवाडीची पूर्वाश्रमीचं त्यांचं शेमनेवाडी गाव, सगळ्यात मोठं शेतकरी कापड दुकान आहे बघा शेमनेवाडीमध्ये. आतापर्यंत पंचक्रोशीमध्ये सगळ्यात जास्त माल त्या कापड दुकानचा खपतोय. ते त्यांचं सुरेंद्र खोत, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. ते संप्रती मुनिश्री 108 संयम सागरजी महाराज एवढे सम्यक्त्वामध्ये दृढ होते. आणि काय तर घटना घडली आणि सम्यक्त्वामध्ये तरी दृढ होते. काही माणसांनी एवढा अतिरेक केला की महाराजांना मंदिरात हात धरून काही माणसांनी बाहेर काढले. स्वतः उपस्थित आम्ही शेजारच्या गावामध्ये होतो. ही घटना आल्यानंतर त्यांना आणायला गेलो आणि घेऊन आलो. आम्ही घेऊन आल्यानंतर कान्होवाडी गावात होतो. घेऊन आल्यानंतर महाराजजी काय बोलले नाहीत. महाराजजी संयमामध्ये राहिले, संयम त्यांनी पालन केला. 6 महिन्याच्या आत ज्यांनी ज्यांनी महाराजांचा हात धरलेला त्यांचा मृत्यू झाला. ही माझ्या समोर मी बघितलेली घटना आहे. 6 महिन्याच्या आत फक्त. कारण की एक गोष्ट लक्षात आहे, जे साधनेमध्ये आहे, ज्या व्यक्तींना साधनाच माहित नाही, ज्या व्यक्तींना काय आहे संयम माहित नाही, ज्या व्यक्तींना संयमाची परिसीमाच माहित नाही, त्या व्यक्तींना निचुरपण काय सांगणार आहे. कोण सांगत नाही आम्ही संयम, आम्हाला तर संयम. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात आणि याच्यात अंतर आहे. त्या माणसांनी हाताला धरून माताजींना इकडं सोडलं, महाराजांना इकडं सोडलं. परत विहार करत करत त्यांना नाही एकत्र यायसाठी 14 महिने लागले. महाराज मातेजींना एकत्र यायसाठी 14 महिने. आणि तो बंद त्या सीताच्या जीवाला पडला. 14 वर्ष वनवास उगत झालं नाही. सगळ्या महिलांना वाटते आमच्या स्त्री पर्यायाला सगळं देतात, यातना सहन करायला लागतात, कर्म करताय आणि काय भोगायला लागणारच की मग उगच होते वे. उगत जीवनामध्ये काय होत नाही. इस जन्म में ना सही पर भाव में मिलता है, अपने अपने कर्मों का फल सबको मिलता है. कोण उगच काय कोण कुठल्या गोष्टीला भोगत नाही. जो भोगणार आहे तो आपण कर्म करणार आहे तेच भोगणार आहे. आणि जसं कर्म करणार आहे तसंच भोगणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे संयम, 5 इंद्रियाचा संयम जेवढ्या प्रमाणात ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करा. लई फायदा आहे तुम्हाला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही याच्यावर संयम जास्त ठेवू शकत नाही, याच्यावर ठेवू शकत नाही, याच्यावर ठेवू शकत नाही. मग कशावर ठेवू शकताय. स्वाहा. नागराजजी म्हणले स्वाहा. चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आणि आम्ही या गोष्टीचा संयम असाटपणे ठेवणार नाही. कधी कधी काय विपरीत, ज्याचं करावं भलं तोच म्हणते माझं खरं. चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. एक पोस्टमन होता. आचार्य महाराज कायम सांगायची ही कथा. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि तो पोस्टमन निश्चित रूपानं प्रामाणिकपणे आपलं काम करायचा. पण तो एक गावामध्ये एकाकडे एक आज्जा होता. त्याची श्रद्धा धर्मावर एवढी आणि भगवंतांच्यावर एवढी होती. आणि योगायोगानं काय झालं माहिती आहे, त्या गावामध्ये दुष्काळ पडला.
आता खायची वांदे, सगळी जण आपापली टोपली सामान डोक्यावर घेऊन सगळी गाव सोडून चालले. त्या आज्यांचा भगवंतांच्यावर एवढा विश्वास होता, तो म्हटला निश्चितपणे सगळी गाव सोडून चालले तर मी माझं मातृभूमी, माझी माती, माझं गाव सोडून मी जाणार नाही, काय बी होऊन दे, मला मरायला लागून दे. तो आज्याची भावना काय असते बघा. तो एक देवाला पत्र लिहितोय, देव बाप्पास सप्रेम नमस्कार, सगळं लिहितोय. असं असं माझ्या गावामध्ये हे झालंय ते झालंय आणि माझ्या मदतीसाठी तुम्ही 5,000 रुपये पाठवावे. आणि ते पत्रक नाही पोस्टात टाकतोय. आता पोस्टात ज्यावेळी नाही तो पोस्टमन असतो ते सगळं काढतोय, तो प्रामाणिक होता. त्या पोस्टमनची इच्छा ते सगळं नेऊन ठेवला. ज्यावेळी ते पोस्टचे मेन ऑफिसर होते, त्यांच्या टेबलावर जी पत्र आल्यानंतर पहिल्या पत्राचं शॉर्टेज होते आणि त्यानंतर शिक्के लावून मग त्या डिव्हिजनला पाठवलं जाते. तुम्हाला माहिती ही व्यवस्था. आणि ज्यावेळी निश्चित रूपाने नाही ती पत्र शॉर्टेज केले जातात त्यावेळी त्या पोस्टमनला नाही तो मॅनेजर थांबवतोय आणि म्हणतोय, बघ सगळी पत्र आल्यात परंतु एका पत्राचा ॲड्रेस आहे स्वर्ग, तर स्वर्गात पत्र कसं पाठवायचं. त्यावेळी त्यांची इच्छा झाली. तो पोस्टमन काय म्हणला माहिती का मॅनेजरांना, तुम्ही ते पत्र फोडून सरळ वाचा, काय बघूया आपण कसं कुठं पाठवायचं. ते मॅनेजर पोस्ट मास्टर म्हणा, मॅनेजर म्हणा, पोस्ट मास्टर म्हणा, ते पत्र काढतात आणि वाचायला चालू करतात. तर देव बाप्पास पत्र लिहिलं, हे पत्र वाचल्यानंतर त्यांना धक्का बसतोय. हे धक्का बसल्यानंतर म्हणतोय त्यांनी काही आता काय करायचं याचं. त्यावेळी पोस्टमन काय म्हणते माहिती आहे का, पोस्ट म्हणते, हो का माझी एक विनंती आहे, आपण एवढी जण या पोस्टामध्ये काम करतोय प्रामाणिकपणे एवढ्या दिवस झालं, त्या आज्जाची जर नाही आम्ही निश्चितपणे या पत्राला काही प्रत्युत्तर दिलं नाही तर त्या आज्जाची खऱ्या देवावरली श्रद्धा आहे ती उडून जाईल. त्यामुळे आपण काय करूया, सगळ्यांच्या ऐपितीनं काहीतरी पैसे काढूया आणि त्या टपालात घालूया आणि ते आज्जांना पाठवून देऊया. सगळ्यांनी पैसे जरा जरा काढले. पोस्टामध्ये लई माणसं कामाला होती. सगळ्यांचे जरे जरे पैसे काढल्यानंतर काय झालं माहिती काय, 4,000 रुपये गोळा झाले. मग आता ते पोस्टमन म्हणतोय की 4,000, 5,000 मागितले, 4,000 असून दे तेवढं तर देऊया. मग ते 4,000 रुपये त्यामध्ये पाकिटामध्ये घालतात आणि त्या आज्याच्या नावावरती लिहितात आणि त्या पोस्टमनला म्हणतात हे आज्याला परत देऊन या जावा. तो पोस्टमन जातोय आणि पोस्टमन गेल्यानंतर त्या आज्याला दिल्यानंतर निश्चित रूपानं आज्जा एवढा खुश होतोय की देवाचं पत्र मला परत आलं आणि पैसे आल्यात. ते फाडून पहिला बघतोय, तिथली सही बी करतोय, सगळं पोस्टमन जातोय. परंतु काय झालंय माहिती का, पोस्टमनचं भाऊ त्यांनी तिथं त्या गावामध्ये एका कट्ट्यावर बसायचे. आता आज्जा सगळ्यांना अभिमानाने सांगायला आणि त्यातनं 4,000 रुपये आलते. आज्जा अभिमानाने सांगले देवानं मला पैसे पाठवले, देवानं माहिती पैसे पाठवले. त्यावेळी त्यातला एक जो पोस्टमनचाच भाऊ होता तो काय म्हणतोय, तुम्ही किती रुपये मागितले? 5,000 रुपये. तर देवाजवळ काय कमी होतोय, 4,000च का पाठवले? त्यावेळी तो आज्जा काय म्हणते माहिती काय, देवानं 5,000 पाठवले असतील, पोस्टातल्या लोकांनी 1,000 रुपये खाल्ले असतील. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आम्ही म्हणून करणं आवश्यक आहे. ज्याचं करावं भलं तोच म्हणते चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करा. आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक. सगळ्यात महत्वाची रसना इंद्रियाचा संयम. आम्ही आज एक गोष्ट लक्षात घ्या, 4,000 पाठवलेत निश्चित रूपानं. आज निश्चित रूपानं या परिसरात 4,000 पाठवलेत म्हणजे निश्चित रूपानं साधी गोष्ट कळायला पाहिजे होती आजोबांना की निश्चित रूपानं पोस्ट देव बाप्पा काय पैसे पाठवणार. निश्चित रूपानं ज्यांना दया आलेली आहे त्या पोस्टातल्या लोकांनी पैसे पाठवले असते. एवढी गोष्ट लक्षात घेऊन जर आपल्या जिभेवर जर कंट्रोल ठेवला असता तर ही घटना घडली नसती. त्यानंतर बऱ्याच वेळा नाही आजोबांनी पत्र पाठवली, कारण की त्या व्यक्तींच्या मध्ये नाही पोस्टातल्या पोस्टमनचा भाऊ होता. त्यांना सगळी गोष्ट पोस्टमनला सांगितली. त्यांना एवढं वाईट वाटलं. एक गोष्ट लक्षात घ्या, शस्त्राचं घाव भरून येऊ शकतोय परंतु शब्दांचा घाव 3 काळात भरून येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे शब्द बोलताना जपून बोलणं आवश्यक. काय बोलाले, कुठं बोलाले, कसं बोलाले आणि कुणाला बोलले याची जाणीव आम्हाला असणं आवश्यक आहे. हा संयम सगळ्यात मोठा आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचे चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की कितीही काही केला,
कुठल्या गोष्टी कुठल्या अवस्थेत जातात, कुठल्या अवस्थेत कुठल्या गोष्टी होतात याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल, तन की भूख तनक है, तन की भूक तनक है, आद पाव या शेर, मन की भूक मनक है, लीलन चाही सुमेर. अतिशय महत्वाचं वाक्य आहे की आमच्या शरीराची भूक आहे ती किती आहे माहिती काय, अर्धा पाव किंवा शेर, अर्धा किलो धरा, पाऊण किलो धरा किंवा 1 किलो धरा, एवढीच आहे आमच्या शरीराची भूक. मनाची भूक किती आहे माहिती काय, मनाची भूक मना एवढीच आहे. साक्षात सुमेर पर्वत एवढं जरी मनाला दिलं तरी ते भरणार. नवदेवता पूजन केला, कधी ऐकलंय काय? नवदेवता पूजन मध्ये एक वाक्य येते, इच्छा की काही वह खूप भरी पर, रिक्त रही व रिक्त रही. आम्ही कितीही या डबरा भरण्याचा इच्छारूपी मनाचा डबरा भरण्याचा प्रयत्न केला तर तो 3 काळामध्ये भरणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात आवश्यक बाब काय असेल तर इंद्रियांचा संयम, मनाचा संयम आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राणी संयम सुद्धा पाळणं आवश्यक आहे. या 3 गोष्टीने जर कंट्रोल केलो तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जिंकता तुम्हाला येते. ही गोष्ट लक्षात घ्या. पुरुषांना एक मंत्र चांगला देतो. सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेलाय, जुन्या माणसांना माहिती बघा. सॉक्रेटिस त्याचं नाव. तो एवढा महान तत्ववेत्ता होता आणि एवढा संयमी. त्याचं उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की आम्ही किती महत्वाचं आहे, आम्ही मनाला किती कंट्रोल करायला पाहिजे, किती संयमी ठरला पाहिजे, शरीराला आणि सगळ्या गोष्टींना किती कंट्रोलित करायला पाहिजे. तो सॉक्रेटिस तत्ववेत्ता होता. तो काय, बायको किती बी बोलली की नाही, खुर्चीवर तो बसलेला असायचा तत्ववेत्ता, सगळं ऐकूनच घेणार. एक दिवस तर एवढं सगळं ऐकून घेतली, बायको फाड 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 बोलत होती, नुसता बॉम्ब फुटत होते, तरी गप सॉक्रेटिस काही बोलला नाही. एवढी बायकोला शेवटी नाही, बायको बोलल्या भांडी घासायला गेली, आता भांडी घासायला नाही, महिला नाही, ते खरकाट पाणी साठवत होते फेकायसाठी, ते सगळं खरकाट पाणी साठवले, तरी बोलाले तरी काही बोलना म्हटलं. एवढी चिड बायकोला आली, ती खरकाट पाणी घेऊन आले, डोक्यावर ओतली. डोक्यावर ओतून झाल्यावर सगळं पाणी गेल्यावर बायको जरा तिथंच बाजूला वळली, ती म्हणत्या गडगडल्यावर पाऊस पडणारच की. काही बोलला नाही तो. एवढा संयमित व्यक्ती सॉक्रेटिस. आज सुद्धा निश्चित रूपाने सॉक्रेटिसचे नाव पूर्ण विश्वामध्ये निघले जाते. याचं मूळ कारण त्याचा संयम आणि त्याचे तत्वज्ञान एवढं महान आहे की निश्चित रूपाने आज बऱ्याच माणसांना घडवण्याचं काम त्या सॉक्रेटिसच्या तत्वांनी केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं संयमित राहणं आवश्यक आहे. दुसरा एक असा एक तत्वयुक्त होता, वेलफेअर फॉर लॉर्ड, त्या व्यक्तीचं नाव आहे. तो तत्वयुक्त एक असा महान तत्वयुक्त होता. त्याची सुद्धा अशीच घटना होती सेम, परंतु तो लय हुशार. तो वतायची बितायची वाट बघायची नाही, तो घरातच जात नव्हता. तो काय करणार माहिती काय, त्याच्या डोक्यावर एक टोपी असायची लाल अशी गोल, माहिती की जुन्या माणसांना माहिती बघा. ते काय करणार, घरात वातावरण जरा तापलं नाही, बायको बोलायचं ते टोपी घालणार, घरातनं बाहेर पडणार, एक गल्ली ही पाटील गल्ली फिरून येणार बघा. घरापाशी आला का नाही, ती घरात टोपी काढणार आणि जोरात आत फेकणार. आत फेकल्यावर का नाही बायको चिडलेली असली की ती बी जोरात बाहेर फेकणार. मग आणि बाहेर फेकलं नाही आणि डोक्यात घालायचं आणि एक गल्ली फिरून यायचं. जोपर्यंत टोपी आत राहत नाही तोपर्यंत टोपी आत राहते तेव्हा ओळखायचं बायको थंड झाल्या. जोपर्यंत आत राहत नाही तोपर्यंत सारखं फेकायचं, बाहेर आले की घालायचं आणि गल्ली फिरायचं. तुम्ही असं करा काय, काय नाही, निवांत फिरण्याचं. व्यायाम होते की नाही, चांगली भूक लागते काय भ्यायच नाही, एक गल्ली फिरण्याचं. टोपी आत राहिली की ओळखायचं शांत झाल्या, मग आत जावा, हळू हळू जायचं एका कडेनं. करा की चालू, काय त्याला, दुसऱ्यांना टोपी घालू नका, आपल्या डोक्यावर टोपी घाला. चिंतन करा जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या,
जोपर्यंत संयम आमच्या अंतरंगात येणार नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला मी प्राप्त करू शकणार नाही. म्हणून सांगले आम्ही चिंतन याचं करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत आणि की मी कायमस्वरूपी म्हणतोय 3 गोष्टी लय महत्वाच्या आहेत आणि त्यातली आजची गोष्ट आहे ती मुख्य रूपामध्ये आहे. संयम जीवन का लक्ष्य, सत्य जीवन का लक्ष्य. जीवनाचं लक्ष्य काय असेल तर सत्य आहे. संयम जीवन की पद्धती, संयम जीवनाची काय असेल तर ती पद्धती आहे. और सेवा जीवन का कार्य, जीवनाचं कार्य काय असेल तर सेवा आहे. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनात येणार आहेत तो कायमस्वरूपी सुखी राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सेवा करायला कधी भ्यायचं नाही. लक्ष्य प्राप्त करायसाठी पुरुषार्थ करायला कधी मागं पडायचं नाही आणि जीवन संयमानं जगायला कधी सोडायचं. या 3 गोष्टी त्यालाच आचार्य भगवान म्हणतात सत्य जीवन का लक्ष्य, संयम जीवन की पद्धति और सेवा जीवन का कार्य है. ये 3 चीजें हमारे जीवन में आएंगे तो हमारा जीवन एक आदर्श जीवन पद्धती बनेगा. आम्ही जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. हे बनायसाठी लय काय काय करायला लागते बाबा. लय या गोष्टी साध्या सोप्या आहेत. बघा आज एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये उदाहरण सांगितले आहे की एक एक इंद्रियांच्या अधीन होऊन एक एक प्राण्यांनी आपला प्राण गमावलाय. उदाहरण सांगितले आचार्य भगवंतांनी ग्रंथात. पर्शनेंद्रिय जी इंद्रिय आहे त्या इंद्रियाच्या अधीन होऊन जगातला सगळ्यात शक्तिशाली प्राणी आपलं प्राण गमावतोय. कोण? ज्याची लई दिवस झाले चर्चा चालू आहे. माहिती आहे तुम्हाला, हत्ती. पर्शनेंद्रियाच्या लोलुपतेमध्ये हत्तीचं उदाहरण शास्त्रामध्ये दिलेलं आहे. हत्तीला पकडण्याची आणि हत्तीला मारण्याची किंवा हत्तीची गोष्टी कशा आहेत माहिती तुम्हाला. एक जंगलामध्ये एक खोल खड्डा काढला जातोय हत्तीच्या मापाचा. हत्ती मावेल त्याच्या खाली जाईल एवढा मोठा खड्डा काढला जातोय. त्याच्यावर काय केलं ते कुजलेले वासे टाकले जातात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या चगाला पाचवं टाकलं जातोय आणि पलीकडच्या साईडला खड्ड्याच्या एका हत्तीने जे चित्र लावलं जातोय ते हत्तीने चित्र बघितलं हत्ती एवढा मोहित होतोय आणि तो पळत जातोय आणि त्या डबऱ्यात जाऊन पडतोय. एकतर प्राण गमावतोय नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांच्या अधीन राहतोय. पर्शनेंद्रियमध्ये आचार्य भगवंतांनी हत्तीचं उदाहरण दिलंय. रसनेंद्रियमध्ये आचार्य भगवंतांनी उदाहरण दिलंय. एवढा छोटेसे रसनेंद्रियच्या अधीन होते हो. गळाला एवढं छोटस कणिक लावलेले असत्या, ते गळ टाकलेलं असते पाण्यामध्ये, त्या एवढ्या एवढ्या कणकेला खायला जातोय आणि आपलं प्राण गमावते. मासा हा रसनेंद्रियच्या अधीन होऊन आपलं प्राण गमावतोय. तिसरी आहे घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रियमध्ये नाही कुणाचं उदाहरण दिले तर भोंग्याचं दिलंय. भोंग्याचं तो घ्राणेंद्रियच्या अधीन होऊन संध्याकाळच्या टायमाला नाही कमळामध्ये जातोय आणि कमळामध्ये गेल्यानंतर ज्याच्यामध्ये क्षमता एवढी मोठी महान क्षमता आहे, लाकडाला भेदण्याची क्षमता आहे, परंतु त्या एका इंद्रियाच्या अधीन झाल्यानंतर साध्या कमळाच्या पानाला ज्यावेळी संध्याकाळ झाल्यानंतर कमळाचं पान आपोआप मिटतंय आणि तो भोंगा हात अडकतोय. ज्याच्यामध्ये लाकडाला भेदण्याची शक्ती आहे तो कमळाचं पान भेदू शकत नाही, कारण की एका इंद्रियाच्या अधीन झालाय म्हणून तो प्राण गमावतोय आपण. त्याच्यानंतर आहे चक्षु इंद्रिय. लाईट किडा, त्याला तुम्ही म्हणताय पतंगा. लाईट किडा आहे तो मरकुरीवर येतोय बघा, चिटकत असतोय सारखं. त्या एका इंद्रियाच्या आधी येऊन ते दिसायला चांगले दिसते मग त्यावर चिटकतोय एकदा पडदिशी चिटकतोय आणि जळून खाक होतोय. तो लाईट किडा फिरत असतोय, एकदा पडदिशी चिटकल्यानंतर तो मरून तिथंच खाक होतोय. एका इंद्रियाच्या अधीन झाला हो, चक्षु इंद्रियाच्या. आणि शेवटची इंद्रिय आहे कर्णेंद्रिय. शास्त्रामध्ये उदाहरण आचार्य भगवंतांनी सांगितले, हरण नावाचा प्राणी आहे. तो हरिण नावाचा प्राणी, त्याला पकडण्याची काय सापळा रचलेला असतोय. ते सापळ्यामध्ये पाय जाण्याचे सापळा ठेवतात आणि त्याच्या सापळ्याच्या पलीकडेच नाही सुमधुर असे संगीत लावलं जात आहे. ते संगीत ऐकल्यानंतर ते हरण त्या संगीताच्या दिशेनं सगळं मंत्रमुग्ध होते, डोळे बंद करूनच जात असते संगीताच्या दिशेनं. आणि जिथं सापळा असते संगीत जाते तिथं सापळ्यात पाय पडते आणि ते हरिण त्यात अडकून बसते. आपल्या प्राणाला मुक्ते. ही झाली एका इंद्रियांच्या अधीन होऊन प्राण्यांनी आपला प्राण गमावला त्यांची लिस्ट. परंतु पृथ्वी तलावर एक प्राणी असा आहे की तो सगळ्या इंद्रियांच्या अधीन होत आहे. कोण? मनुष्य. की इंद्रिय होती ते एका इंद्रियाच्या अधीन होऊन आपले प्राण गमावले. मनुष्य प्राणी असा आहे की तो सगळ्या इंद्रियांच्या अधीन होते. किती वेळा प्राण गमवायला लागतील. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे इंद्रिय संयम असणं आवश्यक. आम्ही याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक.
जेवढ्या प्रमाणात इंद्रिय संयम पाळता येईल तेवढ्या प्रमाणात पाळणं आवश्यक आहे. तेवढ्या प्रमाणात इंद्रियांना आम्ही वश करणं आवश्यक आहे. याचं चिंतन करा. कारण की जोपर्यंत आम्ही करणार नाही, सगळ्यात मोठा औषध काय असेल सांगू काय? जिन राखा संयम सदा, ज्यांनी कायमस्वरूपी संयम पाळलाय. जिन राखा संयम सदा वह औषधी क्यों खाए. जिन राखा संयम सदा वह औषधी क्यों खाए. अपना मन वश में किया कभी ना मांगन जाए. काय म्हणलेलं आहे बघा, अतिशय सुंदर म्हणलेलं आहे. ज्यानं जीवनामध्ये कायमस्वरूपी संयम राखलेला आहे त्याला औषधी खाण्याची काही गरज नाही. मनाला वश केलेलं आहे, मनाला कंट्रोल केलेलं आहे, इंद्रियांना कंट्रोल केलं, त्याला औषध खाण्याची गरज नाही. ज्यानं आपलं मन वशामध्ये केलेलं आहे तो दुसऱ्याकडे कोणी औषध मागण्याची आवश्यकता नाही, काही मागण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु आम्ही हे करत नाही. हो, लई गोष्टी घोळ करतात. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज जर दुसऱ्याची पीडा बघितल्यानंतर आम्हाला नाही, अंतरंगामध्ये आमचं अंतरंग भरून यायला पाहिजे. एवढं हृदय आमचं विस्तृत असायला पाहिजे, आमचं मन एवढं विस्तृत असायला पाहिजे, आमचे इंद्रिय एवढे विस्तृत पाहिजे की कधी कोणाची सेवा करायला मिळते तेवढ्या प्रमाणात सेवा करणं आवश्यक आहे. एक उदाहरण शास्त्रामध्ये येते निचुरपणे याच्याविषयी. एवढं उत्कृष्ट उदाहरण आहे की काही किती संपत्ती असली तरी संपत्तीवर मोह ठेवता कामा नये. आम्ही जास्त मोह ठेवणारे तो निश्चितपणे भविष्यात सर्प होते सांगितले. मी सांगितलं नाही बाबा, मी पोस्टमन आहे. मी आचार्यांची पत्र पोहोचवते. इकडच्या आचार्यांनी ह्या ग्रंथात हे सांगितले, त्या ग्रंथात ते सांगितले, त्या ग्रंथात सांगितले. मी पोस्टमन आहे. आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. आचार्य भगवान कुंतुसागरजी महाराज सुद्धा ऐनापूरवाले जे प्रथमाचार्य शांती संगमनाचे शिष्य होते ते आपल्या भावत्रय फलपदर्शी नावाच्या ग्रंथामध्ये 89 ते 111 पान नंबर पर्यंत एका ठिकाणी म्हणतात की जी व्यक्ती निश्चितपणे जास्त धनाची लालसा ठेवतात परंतु कर्माचा तीव्र उदय नसल्यामुळे ते नरकात न जातात, तिर्यंच्या गतीमध्ये गेल्यानंतर ते सर्प जातात, त्याच पैशावर ते सर्प होऊन बसतात. आम्ही चिंतन करणं आवश्यक. याच्यामुळे काही कधी मोह करू नका. जेवढं करता येईल तेवढं निश्चितपणे धर्म करा, धर्माचे पुण्य कमवा. जेवढं कमवता येईल तेवढं. आयुष्य तसंच निघून जाणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळे चिंतन करा. या सगळ्या गोष्टीचे चिंतन करणं आवश्यक आहे. एक उदाहरण शास्त्रामध्ये येते. अवंती सम्राट, अवंती एक प्रदेश होता आणि त्या प्रदेशामध्ये एक सम्राट होता, त्याचं नाव होतं अतिबल. त्या अतिबलचं एक उदाहरण शास्त्रामध्ये येते. तो सम्राट होता की त्या अवंती देशाचा सम्राट असणारा तो अतिबल राजा, आणि त्याच्या नगरामध्ये एक कारागीर रत्न कंबल विकायला येतोय. रत्न कंबल म्हणजे काय माहिती काय? रत्नांची चादर. रत्नांना गुंफून ती चादर बनवलेली असते, त्याला रत्न कंबल म्हणतात. रत्नांची चादर. ज्यावेळी राजाच्या राज दरबारामध्ये तो गेला आणि गेल्यानंतर त्यानं दाखवलं याची किंमत एवढी आहे आणि हे चारी मी विकणार आहे. राजाची कॅपॅसिटी सुद्धा तेवढी नव्हती ती कंबल खरेदी करण्याची. परंतु काय झालं माहिती काय? राजाने सांगितलं माझी कॅपॅसिटी नाही, माझ्याकडे एवढा पैसा नाही की ह्या चारी रत्नांच्या कंबल मी खरेदी करू शकेल. तो कारागीर तिथनं निघून जातोय, कोण घेते काय बघायसाठी सगळ्या नगरात फिरत असतोय. आणि त्याच नगरामध्ये त्या राजाची बहीण जी नगर श्रेष्ठी होती, ती सुभद्र नावाच्या श्रेष्ठीची पत्नी, तिचं नाव जाया सेठानी. जाया सेठानी होतं. त्या जाया सेठीनं 90 करोड सुवर्ण मुद्रा देऊन चारी कंबल खरेदी केल्या. किती? 90 करोड सुवर्ण मुद्रा. जैन धर्मी होती ती जाया सेठानी. सुभद्र सेठ आणि जाया सेठानी ही जैन धर्मी होती. 90 करोड सुवर्ण मुद्रा दिल्या आणि त्या चारी कंबलनं खरेदी केलं. आणि काय केलं त्या कंबलांचं? ते खरेदी केल्या. ती जाया जी सेठानी होती त्या सेठाने आपल्या सुनांचं चप्पल बनवण्यासाठी ते खरेदी केलं. त्या 90 करोड सुवर्ण मुद्रा देऊन ज्यावेळी ते चप्पल बनवलं आणि स्वयंपाकघरात ते चप्पल वापरायसाठी ठेवलेलं सुनांसाठी. जगातलं जरी आज सुवर्ण मुद्रा एकत्र केल्या तर 90 करोड होणार नाहीत. नुसता चप्पल बनवायसाठी दिल्या. आणि काय झालं माहिती काय? सुनेने काय केलं, रोज ती सून घालायची आणि एक दिवस छतावर ती सून गेलती आणि ती छतावरच चप्पल विसरून आली.
आणि काय झालं म्हणजे छतावर चप्पल विसरली, ते चमकत होतं ना, कारण की सगळं रत्नांच्या पासून बनवलेलं ते चप्पल आहे, त्या कंबलापासून. आणि ते एक पक्षाने काय केलं, आपल्या तोंडामध्ये धरलं आणि ते चप्पल घेऊन गेलं, एकच चप्पल त्यातलं. आणि ते एक नेऊन का नाही राजाकडे जिथं होतं का नाही तो अतिबल राजा, त्याच्याकडे महालाच्या बरोबर मध्ये टाकलं ते पक्षानं. आणि टाकल्यानंतर राजा बघतोय, बघितल्यानंतर राजाला लगेच लक्षात आलं की हे कंबल होतं, त्या कंबलच बनवलेलं आहे. असा कोण सेठजी किंवा कोण श्रीमंत व्यक्ती आहे की माझ्या नगरामध्ये, माझ्या राज्यामध्ये त्याने ही निश्चित रूपानं कंबल खरेदी करून त्याचं चप्पल बनण्याची क्रिया केलेली आहे. त्यावेळी त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या सेनापतींना पाठवलं, नगरामध्ये राज्यामध्ये जाऊन शोध घ्या की एवढं 4 कंबल खरेदी करण्यासारखी श्रीमंत व्यक्ती आमच्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये कोण आहे. त्यावेळी शोध लागल्यानंतर ते मंत्री ज्यावेळी हुडकत होते, मंत्र्याच्या पुढेच ती जाया सेठन आले, म्हणले मी खरेदी केलेली आहे, मी खरेदी केले आहेत. म्हटल्यानंतर मंत्री लगेच पळत गेले राजाजवळ. राजाला सांगितले की आपल्याच नगरामध्ये राहणारी सुभद्र सेठांची पत्नी म्हणजे तुमची बहीण जी जाया सेठेने, ते सेठानीनं हे कंबल 4 खरेदी करून त्याची चप्पल बनवले आहे. सेठांना बोलवा म्हणून राजाने सांगितलं. अतिबल नावानं, अतिबल राजानं सेठांना बोलल्यानंतर ती गेल्यानंतर राज दरबारामध्ये राजा बसला होता. राज दरबारामध्ये बसल्यानंतर जी जाया सेठल्यानंतर तो उठून उभारला, कारण की माझ्याजवळ जेवढा संपत्ती धन नव्हतं तेवढी संपत्ती, त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती हिच्याजवळ आहे. म्हणून तो उठून उभारला, स्वागत केलं आणि उच्च आसन त्या राजानं नाही त्या जाया सेठल्याने दिलं. कुठल्या अवस्थेला काय करायचं हे व्यवहार असणं लय महत्वाचं आहे. हे बी संयम आहे. कुणाला काय स्थान द्यायचं, कुणाला काय द्यायचं नाही, या गोष्टी सगळ्याच व्यवहाराच्या गोष्टी आहेत. त्या राजाने दिल्यानंतर चर्चा झाली की ती खरोखर म्हणली, तुझ्याकडे एवढी संपत्ती, माझ्याकडे एवढी संपत्ती बऱ्याच वर्षापासून आहे, याच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे, मग हे सगळं कशासाठी तू रत्नांच्या गोष्टी कशासाठी खरेदी करतेस. तर माझा पुत्र आहे, तो एवढा कोमल आहे, त्याचं नाव आहे सुकमाल. आता तुम्हाला आलं बघा शास्त्रामधलं मेन उदाहरण. त्या जाया सेठीनेचा मुलगा होता सुकमाल, जो मुनी झाला सुकमाल मुनी. तो सुकमाल होता, तो जाया सेठीनेचा मुलगा होता. माझ्या मुलग्यासाठी या रत्नांच्या सगळ्या गोष्टी मी खरेदी करतोय, माझ्या मुलग्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. म्हटल्यानंतर तो राजा म्हणतो तुझ्या मुलग्याला इथे घेऊन ये, मी बघणार आहे. त्यावेळी ती जाया सेठीने म्हणते माझा मुलगा इथे येऊ शकत नाही, तो सूर्याचा प्रकाश ग्रहण करू शकत नाही, तो बाहेरच्या वातावरणामध्ये येऊ शकत नाही, तो फक्त रत्नांच्या प्रकाशामध्येच राहतोय. एवढा सुकमाल होता, साधारण त्याला भात जरी करून घातला तर तो भात खात नव्हता. त्याला कमळाच्या पंकोडीमध्ये ठेवलेले जे भात आहेत तेच भात खायला लागत होते. तेच जर मिक्स करून घातलं तर त्यातलं कमळाच्या पंकोडी ते कुठल्या आहेत तेवढेच वेचून तो खात होता. एवढा सुकमाल होता. राजा म्हणला ठीक आहे, मला आता तुझ्या घरामध्ये यावं लागेल, ते सुकमाल कसा आहे, तुझा राजकुमार कसा आहे हे बघायसाठी. त्यावेळी ती लगेच जाया सेठाने आपला व्यवहार म्हणते की राजन, मी तुम्हाला आमंत्रण देते की माझ्या घरामध्ये एक दिवस येऊन माझा आतिथ्य तुम्ही स्वीकार करावं, मी तुम्हाला आमंत्रण देते. त्यावेळी ते आमंत्रण स्वीकार करते आणि राजा लगेच त्या घरामध्ये जायसाठी जाया सेठाने जाते. जाया सेठाने सगळी राजाची तयारी करते. राजा अतिबल आपल्या मंत्र्यांच्या बरोबर तिथं त्या घरामध्ये जातोय. सगळी व्यवस्था केलेली असते. ज्यावेळी घरामध्ये गेल्यानंतर घरामध्ये बघतात तर एक सुद्धा ठिकाण सूर्याचा प्रकाश येईल अशी जागा शिल्लक ठेवली नव्हती. सगळ्या रत्नांचा प्रकाश आतमध्ये होता. सगळी रत्न, एक जागा नव्हती, कारण की त्यांच्या मुलग्याला सूर्याचा प्रकाश सहनच होत नव्हता. राजा आतमध्ये गेल्यानंतर नुसतं सगळीकडे बघतच राहिलाय, मी राजा आहे का हिने राजा आहे. सगळं बघितलं. ज्यावेळी सुकुमार तिथं आला, सुकुमार आल्यानंतर सुकुमारानं त्या राजाचे चरण स्पर्श, राजाला प्रणाम केला आणि त्या खुर्चीवर येऊन बसला. ज्यावेळी बसल्यानंतर राजा बघायलाय की किती सुंदर सुकुमार आहे आणि एवढा कोमल आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये तू येऊ शकत नाही. त्यावेळी राजा समोर सुद्धा निश्चितपणे सगळे पंच पक्वान ठेवले होते त्या सुकुमाल जवळ. परंतु सुकुमाला एक नाही त्यातले की नाही जे भात ठेवले होते त्या भातामधले वेचून वेचून भात खात होता. कारण की आईनं मुद्दामनं कमळातले बी भात ठेवले होते आणि दुसरे बी मिक्स करून ठेवले होते. राजाला कळावं की सुकुमाल किती आहे. ज्यावेळी ती वेचून वेचून खात होते, राजा म्हणतोय निश्चितपणे खरोखर हा सुकुमाल आहे.
त्यावेळी राजांना अतिथी स्वीकारल्यानंतर राजा म्हणतोय ह्याच्या काय काय गोष्टी दाखवा. त्याचं एक उद्यान होतं, त्या उद्यानामध्ये नाही जल क्रीडा करण्यासाठी राजा जातोय. त्या उद्यानात सुद्धा नाही कुठला सूर्याचा प्रकाश वगैरे नव्हता, सगळी व्यवस्था बनली ती रत्नांच्या प्रकाशाची. उद्यानामध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर तो जल क्रीडा करायसाठी आपल्या पत्नी बरोबर त्या जलामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी पत्नी ती बाहेर येते दोघं, त्यावेळी पत्नी म्हणते त्या राजाची राणी जी असते ती राणी म्हणते की माझा एक नेकलेस पाण्यामध्ये हरवलाय, जरा जाऊन तुम्ही बघा. तेव्हा राजा जातोय आत, बघतोय तरी एकापेक्षा एक नेकलेस निघतात आणि ते सगळे रत्नांचे माणिक मोत्यांचे. ज्यावेळी ते सगळे रत्न काढून वन ठेवते तर जवळजवळ 15-20 रत्नांचे हार, जी राणीचे हार होते त्याच्यापेक्षा अनंत पटीने किमतीनं जास्त होते, ते सगळे तिथं पडले होते. ठेवल्यानंतर त्याच वेळी जाया सेठने म्हणते की हे सगळे सुकुमालच्या पत्नीचे हार आहेत आणि सगळे रत्नांचे हार आहेत, कारण की कुठल्याही पद्धतीत दुसऱ्या धातूचं जर ठेवलं तर निश्चितपणे सुकुमाला त्रास होतोय म्हणून सगळे रत्नांचे हार त्यांच्या पत्नींना दिलेले आहेत. त्यावेळी तिथनं आत आल्यानंतर तो राजा स्वतः आपल्या तोंडून मनातून म्हणतोय पृथ्वी तलावर असे लोक धन्य आहेत की जगातली सगळी संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीला तुच्छ मानतात. एवढी सगळी संपत्ती असून सुद्धा ती जाया सेठांनी सगळ्या गोष्टींना तुच्छ मानत होती. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही संपत्ती असेल, कितीही वैभव असेल, एकदा जीवनामध्ये संयम रूपी धन आलं तर सगळी संपत्ती निश्चितपणे तुच्छ आहे त्याच्या बरोबर. आणि सुकुमाल एवढा सुकुमाल असणारा एक मुनी महाराज निश्चितपणे तिथं आलते आणि ते मुनी महाराज आल्यानंतर त्या मुनी महाराजांचे काही शब्द जाताना नाही, मुनीरामांचे काही शब्द नाही त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्या सुकुमालला वैराग्य झालं. तो सुकुमार जो सुकुमाल होता, तो सुकुमाल निश्चितपणे कुठलेही वैराग्याचे क्षण प्राप्त झाल्यानंतर त्या घराला सोडून त्याच मार्गानं त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये दगडाच्या मार्गावरून तसंच चालत सगळे पाय रक्तबंबाळ झाले होते, परंतु निश्चितपणे कोणतीही दुःख नव्हतं, कोणतीही भावना नव्हती, कोणतंही काय नव्हतं. आणि गेले वनामध्ये जाऊन डायरेक्ट दिगंबर दीक्षा. जो सुकुमाल होता, ज्यावेळी संयमाचा प्रवेश जीवनामध्ये होते, जगातलं सगळं जे धन आहे ते तुच्छ वाटतंय. त्या सगळ्या धनाची किंमत माती मोल आहे, कारण की संयम रूपी धन त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. त्या संपत्तीची काहीही किंमत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. हेच आमच्या जीवनात येत नाही. एवढा सुकुमाल असून सुद्धा ज्यावेळी निश्चितपणे तो दिगंबर दीक्षा घेतला आणि ध्यानासाठी बसला, इकडं रौद्र ध्यान करून जाया सेठांनी रौद्र ध्यान करून मरणास प्राप्त झाली. का? कारण की एवढं प्रेम मी माझ्या मुलावर केलं आणि तो मला एका क्षणामध्ये सोडून महाराज होऊन बसलाय. एवढे विकल्प करून ती मरण पावली. तिर्यंच्या गजमध्ये सिंहिणी होऊन जन्मली आणि त्याच जंगलामध्ये. इकडं सुकुमाल मुनी साधना करायला आणि त्या वनामध्ये ती इकडे तिकडे फिरत मोठी झाल्यानंतर ज्यावेळी सुकुमाल साधना करायला ध्यान लावून बसला होता, त्यावेळी सुकुमालच्या पुढूनच जाण्याचा प्रसंग त्या सिंहिणीचा आला. त्यावेळी ते त्या सुकुमाल मुनींना बघितल्यानंतर त्या सिंहिणीला मागचं सगळं आठवलं की हा माझा मुलगा होता आणि यानं मला दुःख दिलं होतं, मी तिर्यंची गतीमध्ये जन्म घेतलाय. हे आठवल्यानंतर एवढे भाव तीव्र झाले की त्या क्रोधाच्या आवाजामध्ये त्या सुकुमालची मांडी खायला चालू केली तिने. तरी सुद्धा सुकुमाल ध्यानामध्ये तसंच होता. अर्धी मांडी खाऊन झाली तरी सुद्धा उपसर्ग आल्यानंतर तसाच होता. आणि तो सुकुमाल निश्चित रूपानं जो सुकुमार होता तो सुकुमार झाला आणि जो सुकुमार होता तो धन्य झाला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्याच भावात निश्चित रूपानं सुकुमार कशाला गेलाय? कशाला? कुठं? स्वर्गाला कशाला जातात? उपसर्ग सहन केल्यावर कुठे जाते तो? मोक्षाला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. संयम सगळ्यात मोठी देणगी आहे. सगळ्या रोगावर सगळ्यात मोठं औषध काय असेल तर संयम आहे. सगळ्या गोष्टींच्यावर विजय काय असेल तर संयम रूपी विजय हे शस्त्र सगळ्यात मोठं आहे. तुम्ही चिंतन करा, या गोष्टीला जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात परंतु आम्ही करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. एक सुंदर वाक्य निश्चित रूपाने मी कायमस्वरूपी म्हणतोय, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. यह जिंदगी तो सब काट लेते हैं,
यह जिंदगी तो सब काट लेते हैं, लेकिन जिंदगी ऐसे जियो जो मिसाल बन जाए, जो मिसाल बन जाए. त्यामध्ये मिसाल जर जिंदगी बनायचं असेल तर जीवनामध्ये सगळ्यात मोठं शस्त्र तुमच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे, संयम रूपी शस्त्र. कोणीही व्यक्ती आला तर कुठलाही व्यक्ती कशाही अवस्थेमध्ये येऊन दे, त्या प्रत्येक गोष्टीला सहन करण्याची क्षमता तुमच्या अंतरंगात येणं आवश्यक आहे. याचं चिंतन करा. या गोष्टीचं चिंतन मनन जर आम्ही केलं नाही तर कोणत्याही गोष्टी प्राप्त होणार नाही. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्याच वेळी सगळ्या गोष्टींना प्राप्त करू शकतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण की संयम किती पाहिजे. एक उदाहरण आचार्य महाराज कायम सांगायचे. आचार्य महाराज एक कायम उदाहरण सांगायचे. आचार्य महाराज एक कायम उदाहरण सांगायचे की आम्ही तिचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. की एक गोष्ट लक्षात घ्या, संयम जो असा आहे की सगळ्या गोष्टींना प्राप्त करून देण्याची सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल. मी उदाहरण सांगत होतो. आचार्य भगवान सन्मती सागर महाराज कायम सांगायचे की आम्ही अशा गोष्टी निश्चितपणे करणं आवश्यक आहे की कोणतीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला निश्चितपणे योग्य दिशेने नेण्याची कला आमच्या अंतरंगामध्ये येणं आवश्यक आहे. आणि ती कला आली नाही तर काही जीवनात मिळवू शकत नाही. वाराणसीमध्ये घडलेली सत्य घटना. एक हिंदू साधू होते. ते हिंदू साधू निश्चित रूपानं एक दिवस गंगेमध्ये आंघोळ करायसाठी आलते होते आणि त्यांनाच जो विरोध करणारा किंवा त्या हिंदू साधांची काही चर्या न आवडणारा एक व्यक्ती होता. त्याची इच्छा होती की या हिंदू साधांचा मी आज अपमान करणार, म्हणून तो आलता तिथं. आणि ज्यावेळी ते हिंदू साधू निश्चित रूपानं ते हिंदू साधू त्या गंगेमध्ये आंघोळ करून बाहेर आले. बाहेर आल्या ज्यावेळी बाहेरच्या साईडला आल्यानंतर ते हिंदू साधूंच्या अंगावर त्या व्यक्तीने थुंकला. ते हिंदू साधू होते म्हणून ग बसले. तुम्ही असता तर काय काय केलं असतं कोणाचं. पण तुझ्या साधूने कोणताही शब्द काढला नाही. परत तसंच टर्न घेतले आणि गंगेमध्ये गेले आणि आंघोळ करून परत आले. दुसऱ्या वेळा परत आणि त्या व्यक्तीने अंगावर थुकला. परत ते साधू गेले, परत आंघोळ करून परत आले. तिसऱ्या वेळी थुकला. 1 2 नाही 108 वेळा तो व्यक्ती तसाच थुकत होता. तो साधू एकही शब्द न बोलता परत गेले. आता 109व्या वेळा ज्यावेळी बाहेर आले ते साधू, आता थुकायचं म्हटलं थुका बी आटला होता. त्यावेळी तो त्या साधूंची जी क्षमता होती, संयमाची जी परिशिला होती ते बघितल्यानंतर त्या व्यक्तीला एवढं वाईट वाटलं. डोळ्यातून आपण हसू राहिल्यानंतर साधूंच्या चरणावर तो पडला आणि क्षमा याचना करला. त्यावेळी तो साधू काय म्हणले, त्या हाताला धरल्याने उठवले. क्षमा मागण्याची काही गरज नाही म्हणले. क्षमा मागण्याची काही गरज नाही. अहो तुमच्याविषयी मी एवढं वाईट वागले, 108 वेळा तुमच्या अंगावर थुकलं तरी सुद्धा तुम्हाला क्रोध आला नाही, मला क्षमा करा. त्यावेळी ते साधू म्हणतात, तू क्षमा मागण्याची काय आवश्यकता नाही, माझ्यावर तू उपकार केलायस. का तुमच्यावर मी कुठे उपकार केला? तुमचा मी अविनयाने अपमान केलेला आहे. तुम्ही मला शिक्षा द्यायला पाहिजे. नाही, तू माझ्यावर उपकार केलेला आहे. मी कधी तर वर्षातनं 2 वर्षातनं कधी तर गंगेत आंघोळ करण्यात आहे. आज तुझ्यामुळे मी 108 वेळा गंगेत आंघोळ केलो, त्यामुळे तू उपकार करतायस माझ्यावरचा. एवढा संयम आमच्या जीवनामध्ये येणं आवश्यक आहे. आमचा संयम कुठे येतोय? लगेच बॉम्बस्फोट. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात काही झालं तरी या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की मी कायमस्वरूपी सांगतोयच, बल पराक्रम आणि पुरुषार्थ, बल पराक्रम आणि पुरुषार्थ दिखाकर वीर बना जाता है. बल पराक्रम और पुरुषार्थ दिखाकर वीर बना जाता है, लेकिन वीर बनना सरल है. बल पराक्रम और पुरुषार्थ दिखाकर वीर बना जाता है, लेकिन वीर बनना सरल है, परंतु इंद्रिय और मन को जीतकर महावीर बना जाता है, वो बहुत कठिन है. काय म्हणलो मी?
पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे ब्रॅकेट, की पुरुषार्थ, बल आणि पराक्रम हे दाखवून आम्ही वीर बनू शकतोय, दुसऱ्यांच्यावर विजय मिळवू शकतोय, दुसऱ्यांच्यावर निश्चितपणे शासन गाजवू शकतोय. ते सोपं आहे हो, लय सोपं. परंतु इंद्रियांना आणि मनाला जिंकून महावीर बनायला येते, परंतु ते कठीण आहे. आम्हाला महावीर बनायचं आहे का वीर बनायचं? वीर कोण बी बनते, वीर कोण बी बनते. पुरुषार्थ, पराक्रम आणि बल दाखवून वीर बनायचं काय अवघड आहे हो. हातात शस्त्र घेतलं, हातात काठी घेतली, काय बी घेतली, लगेच वीर बनतोय. असं आहे बघा, तालमीत गेला वीर बनणं. परंतु महावीर बनणं, इंद्रियाने मनाला जिंकणं सगळ्यात मोठी जीवनातील कला आहे. ते सगळ्यात कठीण आहे. परंतु जीवनामध्ये सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण कार्य जो करणार आहे तो 3 लोकांचा नाथ बनणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, तो 3 लोकांचा नाथ बनणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात पुरुषार्थ करता येईल तेवढं करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, संयम नाही ठेवला तर एकदा आमचं चारित्र्य निघून गेलं तर परत चारित्र्य मिळणार नाही. चारित्र्य सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही आमच्या इंद्रियांच्यावर, आमच्या सगळ्या गोष्टीवर जर मनावरती आम्ही संयम ठेवला नाही आणि आमचं चारित्र्य निघून गेलं, चारित्र्य गेले की सगळं निघून गेलं. मी कायम आचार्य सन्मत सगळ्यांचं एक उदाहरण सांगतोय, तुम्हाला मी सांगितले, परत आता आले म्हणून परत एकदा सांगवले. आठवते का बघा, अकबर बादशाह आणि बिरबलाचं उदाहरण मी सांगितलं होतं. चारित्र्य सगळ्यात महत्वाचं आहे. जीवनामध्ये सगळं गेलं तर चालते, परंतु चारित्र्य कधी घालवून देऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या, अकबर बादशाह एक दिवस काय करत होता माहिती का, एवढ्या एवढ्या बाटलीत अत्तर लावत होता. अत्तर, ते अत्तर काय होतं म्हणजे जगातलं सगळ्यात दुर्मिळ, सगळ्यात सुगंधित आणि सगळ्यात महाग अत्तर होतं. एवढ्याच बाटलीमध्ये आणलं होतं. सगळ्यात जगातलं महाग, सगळ्यातलं दुर्मिळ, सगळ्यात सुगंधित अत्तर होतं. आणि तो लावत होता. आणि काय झालं म्हणजे लावता लावता कापसावर एक थेंब घेतला आणि एक थेंब खाली पडला. आता अकबर बादशाह म्हणजे जगातलं सगळ्यात महाग, दुर्मिळ आणि सुगंधित आहे, हे वाया गेलं चालणार आहे काय? त्याने इकडे तिकडे बघितला. आता बादशाह होता, बघितला कोण नाही म्हणल्यावर ते घेतला आणि लावला. त्याच वेळी बिरबलानं बघितलं, कोण नव्हतं तेव्हा लावायला गेला, परंतु बिरबल त्याच वेळी आलता तिथं, लगे लावला आणि ते बिरबल. आता अकबर बादशाह मनात विचार करते, उद्या नाही सभेमध्ये माझी खरडपट्टी बिरबल करणार. आणि बिरबलानं बघितले, त्याच्यावर काहीतरी आयडिया करायला पाहिजे. त्यावेळी अकबर बादशाह एक मनात आयडिया करतोय आणि आयडिया त्या लक्षात येत्या की बिरबलावर जर मात करायची असेल तर एक आयडिया आहे. तो काय करतोय, सगळ्या सेनापतींना, सगळ्या शिपायांना ते सांगतोय की नगरामध्ये दौंडी पिटवा, की उद्या अकबर बादशाह जगातलं सगळ्यात दुर्मिळ, सगळ्यात सुगंधित आणि सगळ्यात महाग अत्तर नाही सगळ्यांना दान म्हणून देणार आहे. हौद भरून आणा म्हणून सांगितलं. ते हौद भरून आणलं आणि हौद भरून ठेवलं. आता फुकट मिळाल्यावर माहिती की तुम्हाला, सगळेजण बाटल्या घेऊन आहेच की, लांब लावून राहिले की, सगळी बाटल्या घेऊन सकाळपासून नंबर लावून बसले. जगातलं सगळ्यात दुर्मिळ, सुगंधित आणि महाग अत्तर मिळणार आहे, बाटली घेऊन नंबर लाव. मग अकबर बादशाह काय करतो म्हणजे त्या हौदातलं का नाही त्यात एक बाटलीत भरून देणार, चला पुढं, सगळ्यांना दान म्हणून देत होता. आणि तिकडे बिरबल आला. बिरबल येत होता. बिरबलला बघितल्यानंतर आता अकबर बादशाह खुश झालाय, मी बिरबलाचा पराजय केला म्हणून खुश झाला. आता काय करतोय बिरबल, बिरबल आला चालत. त्या चालत जवळ आल्यानंतर अकबर बादशाह बिरबल म्हणते, बिरबला मी जगातलं सर्वात दुर्मिळ, महाग आणि सुगंधित अत्तर सगळ्यांना दान म्हणून द्यायलाय. तेव्हा बिरबल गबस आणि बिरबल म्हणते की बादशाह, बूंद से गई तो हौद से नहीं आती, बूंद से गई तो हौद से नहीं आती. बिरबलला सांगायचं होतं, चारित्र्य एका ठेंबने जरी गेलं तर ते हौद भरत परत चारित्र्य केलं तर परत मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आमचे आचार्य सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, चारित्र्य म्हणजे काचेचं भांड आहे, एकदा तडा गेला तर फेविक्विक लावा, फेविकॉल लावा, नाहीतर ॲक्रेलिक लावा, लीकच राहणार. काय म्हणलो, काचेचं भांड जे आहे त्याला एकदा जर तडा गेला तर फेविकॉल लावा, फेविक्विक लावा किंवा ॲक्रेलिक लावा, ते लीकच राहणार आहे, कारण की ते काचेचं भांड आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये जे चारित्र्य आहे ते चारित्र्य एवढं जरी निघून गेलं ते कायमस्वरूपी चारित्र्य लेखच राहणार. चिंतन करायचं या गोष्टी. श्रेणिक राजाने एक चुकी केली होती, नरकायचं बंद बांधून घेतला, मुनिरांच्या गळ्यामध्ये साप घालण्याची.
नरकाचा बंध तो फेडू शकला नाही. महावीरांचा प्रथम श्रोता, प्रथम आहारदान करता 65,000 प्रश्न समोशरणामध्ये विचारले तरी सुद्धा निचरपणात एवढा सगळा पुण्याची प्राप्ती करून सुद्धा ते केलेलं कर्म तो फेडू शकलेलं नाही. त्यामुळे चारित्र्य जीवनामध्ये अशी गोष्ट आहे, ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा जो मार्ग आहे तो मार्ग चारित्र्य मार्गावर चालताना असा चाला की कुणी बोट करता कामा नये. एक व्यक्तिमत्व असं होऊन गेले. मी शेवटची गोष्ट सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती या दक्षिण भारतामध्ये रत्नांच्या कोटीमध्ये एक रत्न असं होऊन गेलेलं आहे. त्यांचं चारित्र्य जर बघितलं तर निचरपणा चारित्र्य प्रत्येक गोष्टीत निचरपणा आम्ही चिंतन मनन करण्यासारखं चारित्र्य होतं. त्याच नगरामध्ये 2 बरेच रत्न निर्माण झाले. नगराचं नाव आहे सदलगा. पहिलं रत्न कोणतं असेल सदलगा नगरामध्ये तर आचार्य भगवान विद्यासागरजी महाराज. दुसरं रत्न कोणतं असेल तर नवाचार्य समयसागरजी महाराज. तिसरं रत्न कोणतं असेल निर्यापक श्रमण मुनी श्री योग सागरजी महाराज. चौथं रत्न कोणतं असेल तर निर्यापक श्रमण मुनी नियम सागरजी महाराज. 4 रत्न त्या नगरात दिले. त्याच्यापेक्षा एक अनेक गृहस्थ अवस्थेमध्ये असणारे एक रत्न होतं. बऱ्याच जणांना त्यांची ख्याती माहित नाही. एक रत्न त्या दक्षिण भारतात असं होऊन गेले. त्यांचं नाव आहे एन उपाध्ये. आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये. कधी नाव तर ऐकलंय काय? एक असे व्यक्तिमत्व होते. ज्यावेळी 81 साली मस्तकाभिषेक झालता गोमटेश्वरचा. 81 काय 83 81 बरोबर आहे. 81 बरोबर. त्यावेळी इंदिरा गांधीजी आलत्या तिथं, आठवते मला. आणि इंदिरा गांधी आलत्या त्यावेळी की निश्चित रूपानं हत्तीवरचा पतंग कुंभ नेण्याचा सवाल काढला होता. आणि 81 साली हत्तीवरनं कुंभ नेण्याचा सवाल किती झाला माहिती तुम्हाला? 1 कोटी रुपये. 81 सालची गोष्ट सांगवली मी. नुसता कुंभ नेण्याचा. आणि ज्या व्यक्तीने सवाल धरला नाही त्या व्यक्तीला पुढे बोलवलं. तो व्यक्ती होता जर्मन देशातला ख्रिश्चन. आता सगळ्यांच्या चर्चा चालली. भट्टराज महाराज बघायला आले की ख्रिश्चन व्यक्तीनं नाही हत्ती बसायचा. त्यावेळी ख्रिश्चन व्यक्ती म्हटली तुम्ही काही चर्चा करू नका, कोणती गोष्ट करू नका. हा सवाल मी माझ्यासाठी धरलेला नाही की पूर्ण जगामध्ये जे विद्वान कोटीमध्ये विद्वान व्यक्ती आहेत त्या आदिनाथ नेमिनाथ उपाध्यांसाठी मी हा सवाल धरलाय. त्यांनी हप्त्यावरनं कलश न्यायचाय. मी पैसे देणार आहे परंतु कलश घेऊन बसायचे ते एन उपाधी सरांनी बसायचंय म्हणून मी सवाल धरलाय. विदेशामध्ये एवढी थोर व्याख्यानं आणि एवढे विद्वत्ता ते दिले होते. आज बरेच मोठमोठे ग्रंथ आहेत त्यांची प्रस्तावना आणि त्याचं ट्रान्सलेशन करण्याचं काम कोणी केलं असेल तर एन उपाधी सरांनी केलेलं आहे. जीवकांड, कर्मकांड, धवला, षटखंडागम बरेच असे मोठमोठे ग्रंथ आहेत. त्यांचं सगळी निचरूपानं लेखन एन उपाधी सरांनी केले. त्यांचं अशी व्यक्तिमत्व होते एन उपाधी सर. कारण त्यांचे शिष्य आमच्या संघामध्ये एक होते JD पाटील सर, जे बेडक्याचे होते. JD पाटील सर ते तिन्ही मधने MA होते. तिन्ही भाषेमधने MA. एक आमच्या संघात सगळ्यात जास्त शिकलेले महाराज पूर्वाश्रम मध्ये JD पाटील सर. तेच पूज्य मुनिश्री सुवर्ण सागर पूज्य मुनिश्री समता सागरजी महाराज. त्यांचा काल हा जयसिंगपूर नगरामध्ये झाला, शाहू नगर मध्ये. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. ते कायम सांगायचे या गोष्टी की बरीच माणसं एन उपाधी सर निघाले आणि त्यांचं घड्याळ बंद पडला. सर या टायमाला निघालेत म्हणजे ते एवढंच वाजलेत तेवढं घड्याळ लावणार. एवढी चर्या त्यांची उत्कृष्ट असायची एन उपाधी सरांनी. शिवाजी विद्यापीठची नाही त्यांना नाही कुरुगुलू पदाची ऑफर आली. त्यावेळी त्यांना पत्र आल्यानंतर तिथं कुरुगुलू म्हणून ते काम करतच होते. ते काम करत असताना ऑफर स्वीकारले. आई संघ होते. आणि ज्यावेळी बेंगलोरच्या कने एका विद्यापीठाची सगळ्यात मोठं जे संस्कृतचे विद्यापीठ आहे की त्याची कुलगुरू पदाची ऑफर आल्यानंतर त्यांनी पत्र त्यांना लिहिलं परत तुम्ही मला कुलगुरू पदाची ऑफर दिल्या परंतु मी स्वीकारावं आता लगेच शकत नाही. माझ्या आईला विचारतो आणि सांगतो. त्यावेळी आईना विचारल्यानंतर आई म्हटली निश्चितपणे इथं आहे ते ठीक आहे म्हटल्यानंतर त्यांनी कुलगुरू पदाची ऑफर सुद्धा सोडली. असे व्यक्तिमत्व आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक काळ असा होता संयम सांगवले त्यांचा की एवढे संयमच जीवन ते जगायचे की वेळच्या वेळी सगळ्यात आवडती गोष्ट कोणती ती डायरी लिहायची. एक काळ आणि एक गोष्ट सांगतो
जैन धर्माचं प्राबल्य त्या भागामध्ये कशामुळे होतं, चारित्र्यामुळे होतं, ते किती होतं हे सांगण्यासाठी हे उदाहरण सांगवलं. एकदा काय झालं माहिती काय, एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती विनाकारण त्याच्यावर खुनाचा आरोप घातला आणि त्याला जेलमध्ये घातलं. त्या व्यक्तीला त्यानं खून केला नव्हता परंतु खुनाचा आरोप घातला. परंतु कोर्टामध्ये सगळे पुरावे असे उपस्थित झाले की त्या व्यक्तीला फाशी होणार हे फिक्स झालं. ज्यानं खून केलाच नाही. त्यावेळी त्यांचे वकील येतात जवळ आणि विचारतात, तुम्हाला अशी गोष्ट काहीतरी आठवा की ते पुरावा म्हणून असेल. त्यावेळी त्याला आठवते की मी एन उपाधी सरांच्याकडे त्यावेळी गेलतो ज्यावेळी खून झालता त्यावेळी. मग एन उपाधी सरांच्याकडे काय मिळेल काय, तर एन उपाधी सरांची एक खासियत आहे, ते रोजच्या रोज दिनकीर्त डायरी लिहितात. त्यावेळी तो वकील गेले एन उपाधी सरांच्या घरात की अशी घटना घडल्याने आमचा जो वकील आहे तो निश्चितपणे त्याला फाशी शिक्षा होण्याची शक्यता आहे आणि तुमची डायरी देऊ शकता काय, देतो म्हणले. आणि त्यांची डायरी घेऊन ते वकील गेले कोर्टामध्ये. आणि ज्यावेळी कोर्टात शेवटची डेट होती की त्या दिवशी फाशी ही शिक्षा होणार होती, त्यावेळी ते वकील गेले आणि म्हटलं मला एक पुरावा सादर करायचा आहे की या आपल्या प्रांतातले जे उत्कृष्ट एक सर आहे ते एन उपाधी सर, त्यांची ही रोजकीर्त डायरी आहे की रोजच्या रोज त्यांनी दिनचर्या लिहायची ती डायरी आहे. त्या डायरीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या टायमाला ही व्यक्ती त्यांच्या जवळ होते. त्यावेळी कोर्टानं सुद्धा ग्राह्य धरलं, एन उपाधी सरांची डायरी आहे म्हणजे हा पुरावा बास आहे आणि यांना आम्ही बाइज्जत बरी करत आहे म्हणून सोडून टाकलं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक काळ असा होता का, कारण की जैन समाजातली प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती चारित्र्याचं 100% काटेकोर पालन करत होतं. ते म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे चिंतन करा. शेवटलाच निश्चित रूपानं माझा शेवट या प्रवचनच्या माध्यमातून करतोय. एक सुंदर अशी कविता. सगळ्यात महत्वाचं काय असेल, मनाला जिंकण्याचा प्रयत्न करा. तोरा मन दर्पण कहला है, तोरा मन दर्पण कहला है, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, मन ही देवता मन ही ईश्वर, मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई, मन से बड़ा न कोई, मन उजियारा जब जब फैले, मन उजियारा जब जब फैले, इस उजले दर्पण पर प्राणी, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए, इस उजले दर्पण पर प्राणी मैल न जमने पाए, इस उजले दर्पण पर प्राणी मैल न जमने पाए, सुख की कलियां दुख की काटे, मन से कोई बात छुपे ना, मन से कोई बात छुपे ना, मन के नयन हजार, जग से चाहे भाग ले कोई, जग से कोई भाग ले कोई, मन से भाग ना पाए, तन की दौलत बढ़ती छाया, तन की दौलत बढ़ती छाया, मन का धन अनमोल, तन के कारण मन के धन को मत माटी में तोल, मन की कदर भुलाने वाला हीरा जन्म गवाए, हीरा जन्म गवाए, तोरा मन दर्पण कहला है, तोरा मन दर्पण कहला है. आमचं मनच दर्पण आहे. त्या दर्पणावर कोणताही धूळ वगैरे चढून देऊ नका हे सांगायचं आहे. कारण की मी आमच्या आचार्य महाराजांची सुद्धा एक पंक्ती म्हणतोय, आई जाणे बाप आणि मन जाणे पाप. मुलग्याचा वडील कोण आहे हे फक्त आईच सांगू शकते, दुसरं कोण सांगू शकत नाही. आणि मनात पाप काय हे मनच सांगू शकते. कुणाच्या मनामध्ये काय पाप आहे त्याचंच मन सांगू शकते. त्यामुळे आई जाणे बाप आणि मन जाणे पाप. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी काढून टाकून आम्ही मनाला निश्चितपणे सुंदर बनवलं तर जीवनाची सगळी गोष्टी आम्ही निश्चितपणे बदलू शकतोय. सगळ्या गोष्टींना आम्ही प्राप्त करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मी एवढीच भावना करतो की तुम्ही या मनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींना बदलण्याचं, इंद्रियांना संयमित ठेवण्याचं, मनाला संयमित ठेवण्याचं आणि प्राणी संयम पाळण्याचा प्रयत्न जीवनामध्ये करावा एवढी भावना करतो. मी जाता एवढेच भाव करतोय, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट, पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट, पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट, तभी हम सबको मिलेगा मौज का रेस्ट, तभी हम सबको मिलेगा मौज का रेस्ट. जी बोलो आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की.